सांगा. माझं नाव प्रीती निलेश लोहोटे आहे, राहणार डिग्गोर. राहणार डिंगोरे. हो. आणि ही शेत जमीन दिसती काळीबोर, बरोबर? हां, 528 मधली ही इथून ह्या टोकापासून तर स्टेट खालच्या पर्यंत त्या टोकापर्यंत खालती अजून हां तिकडे चिंचेच्या झाडापर्यंत खालती मळे लास्ट. लांब आहे ते क्षेत्र? 53 गुंठे असतील. बरं 53 गुंठ्या. आता एक कांदे दिसत आपल्याला खाली पडले, लाल चांगले कांदे आहेत. आणि जाहीर नोटीस पण दिसते. हो. गाव मोजे डिंगोरे जुन्नर येथील गट नंबर 528 मिळकतीबाबत दावा चालू असून 104/2026 या दाव्यामध्ये जुन्नर न्यायालयाने मनाई आदेश पारित केला आहे. मिळकत ताबा मालकी रंजन दत्तात्रय लोटे यांचे असून सदर मिळकत यांचे कुलमुखत्यार म्हणून प्रीती निलेश लोटे हे आहेत. आता रंजन कुठे? हे रंजन आहे बघा. या इकडे रंजन साहेब. तुम्ही कोण यांचे? माझी सुनबाई होती. तुम्ही कुलमुखत्यार दिलं का यांना ही जमिनीचं? बरं मला सांगा रंजन साहेब, आता या ठिकाणी ही जाहीर नोटीस लावायचं काय कारण? आम्ही जेव्हा शेतीमध्ये लावगड जेव्हा केली होती तर लावगड करत असताना तेव्हा लावगड करत असताना जेव्हा आले तेव्हा सासरी इथे आले होते. तर त्यांनी सासऱ्यांवरती हल्ला केला, इथे मारलं त्यांना. तर मला इतर लोकांनी त्याच्यावरती मोबाईलवरती मुंबईला असताना मला फोटो पाठवले. त्या फोटो पाठवल्यानंतर आम्ही पुढची स्टेप म्हणून आम्ही तलाठी ग्रामपंचायतमध्ये तंटामुक्तीमध्ये अर्ज करण्यात आला. त्या अर्जापासून आमचं जेव्हा पिकाचं नुकसान करण्यात आलं तो अर्ज पहिला तिथे गेला की बाबा आम्ही लावगड केली आहे याच्या संदर्भात ते गेलं. त्या मारामारीनंतर तिथून गेल्यानंतर ते कोणत्याही गोष्टीला ऐकत नव्हते. त्याच्यानंतर कोर्टामध्ये आम्ही जाऊन मनाई आदेश. मॅडम असं आम्हाला समजतंय की ह्या जमिनीच्या मालकी हक्कावरून काहीतरी वाद दिसतोय. हो. बरं तुम्ही मालक आहेत का रंजन या जमिनीचे? बरं अजून कोण कोण मालक आहे जमिनीचे? मी आणि माझा भाऊ आहे, तो एक्सपायर झालेला आहे. आम्ही दोघंच आहे. माझं काय म्हणणं होतं हे हिस्से समसमान करा, तुला जास्त नको मला जास्त नको. म्हणजे कोण सक्का भाऊ वारला तो? हा सक्का भाऊ. त्याचा पोरगा हे आहे. झालंय म्हणजे पुतण्यापासून त्रास आहे तुम्हाला? हा पुतण्यापासून फार त्रास आहे आम्हाला. आणि त्याच्या बायकोपासून बायकोपासून पण. ठीक आहे, मला सांगा अजून किती लोकांची नाव आहे गटात? ह्या पूर्ण क्षेत्रामध्ये वाटप झालेली नाही आहे. 2 आत्यांची नावं आहेत आणि एक आत्या जी नाही आहे तर त्यांची मुलांची नावं आहेत. आणि सासऱ्यांची आई हयातमध्ये त्यांचं नाव आहे आणि बाबांचं नाव आहे. काय बोलता येत नाही का? मला दम लागतं म्हणून मला जास्त बोलते. तर असा विषय का तुमच्या बहिणीची नाव या गटामध्ये आहेत, हा तुमच्या भावाच्या मुलाचं नाव आहे. हा. आता मग ही जमीन तुम्ही तुमच्या भावाच्या मुलाला करू देत नाही का? तो आम्हाला करून देत नाही. बर. हा. आता हे जे कांदे दिसत आहे ते कुणाचे कांदे? हे कांदे आमच्याच ह्या पट्ट्यातले. कुणाचे? मालक कोण आहे? मालक मीच आहे. हे क्षेत्र माझ्या वाट्याला आहे. बाबांचं आहे. तर आमचं कसं आम्ही कसं केलं, जेव्हा बाबा ऑफ झाले ना तेव्हा आम्ही निम्म केलं होतं. निम्म उत्पन्न केलं होतं. टमॅटो मिरच्या तरकारी आम्ही लावलं होतं. तेव्हा त्याच वेळेला हे शेडचं काम मी स्वतः केलेलं आहे इकडे. म्हणजे तुम्ही आणि तुमचा पुतण्या, ऐका ना, तुम्ही आणि तुमचा पुतण्या निम्मे प्रत्येक वावर करीत होती. हो. नंतर काय ठरलं का मला द्या, तुम्हाला द्यायचंच नाही, मला एकट्यालाच करायचे असं म्हणलं का पुतण्या? हा. त्याची आई पण बोलली, पुतण्या पण बोलला. का असं का म्हणलं तो? आता त्याला विचारा तुम्ही, आम्हाला काय नाव आहे पुतण्याचं? अजित विलास लोटे. त्याचा हिस्सा कुठे? हे काय पुढे ते सफेद दिसतंय का, तिथून तिकडे ते मोठं झाड आहे ते तिकडं मोठ्या झाडाच्या खाली. हा तिकडे दुसरे गट आहे. त्याच्यामध्ये तुमचं नाव असेल ना? हा आहे. त्या गटात नाही जातो तुम्ही? नाही त्या गटात आम्ही नाही गेलो. तोंडी झालेली म्हणजे कसं निम्म आम्ही करायचं असं ठरलं होतं. आणि जेव्हा मेन खातं फोडलं तेव्हा आम्ही जेव्हा बोललो की आपली पण खाते फोडून घ्या, ज्याचा जो हिस्सा जाईल त्याचा आपण त्याला देऊन मोकळं होऊया. तर त्यांनी ते मोकळं करायचं त्यांनी विचार केला नाही. तर ते काय बोलले, तुम्ही निम्म प्रमाणे तुम्ही जमीन करा. तर टमॅटो मिरच्या तरकारी आम्ही लावण्यात आलं, पूर्ण क्षेत्रात लावण्यात आलं. घराच्या पाठीमागे तिकडे खालच्या मळ्या, तिकडची मळी, इकडचा हा पट्टा, तिकडचा तो, समोर तिकडचा पट्टा पूर्ण लावण्यात आलं. पूर्ण लावल्यानंतर त्याने परत मग इकडची कांद्याची लागवड, जो तिकडचा जो पट्टा आहे 32 गुंठ्याचा तो मी लावण्यात आला. नंतर बायका बोलून मी कांदे काढण्यात आले आणि ते कांदे इथे टाकण्यात आले.
पहिले त्याने टाकून दिले नाही, त्याच्यानंतर वाद झाले, तो कांदे काढायलाही त्याने मनाई केली. त्याच्यामुळे आम्ही कोर्टात जाऊन तिथून पिकाचं नुकसान होऊ नये म्हणून तिकडून कोर्टातर्फे आम्ही आदेश घेऊन आलतो. कोर्टाने काय आदेश दिले तुम्हाला? पिकाचं नुकसान होऊ नये तर त्याचा याच्यावर परत आहे. सांगा ना. पिकाची नुकसान नासधूस होवी नाही, पिकाची नासधूस व्हावी नाही त्याकरता आदेश देण्यात आला. त्यांना 3 नोटीस पाठवण्यात आल्या. 3 नोटीस पाठवल्यानंतर त्याने एकही नोटीसचं उत्तर दिलेलं नाही आहे. त्याला का मनाई केली कोर्टाने? काय करण्यासाठी मनाई केली? जे आम्ही लावलेलं पीक आहे ना त्याचे नुकसान करू नये ही मनाई करण्यात आली होती. हे फोड जेव्हा पहिली होती ना, रुमाली वाटप होती, ती सरळ वाटणी करण्यात आली. म्हणजे कोणी कुणाला कोणत्या शेतातून जायला नको, कोणत्या त्यांनी आपल्या हद्दीप्रमाणे सरळ हे टोकते ते टोकाला जायचं, कोणाला त्रास होता का म्हणे. आता काय झाली? वाद तुमची मारामारी झाली असं कळलं. काय घडलं इथं? हो, बाबा नव्हते. सकाळी 4 लेडीजला बोलवण्यात आलं ठिकेकरवाडीतून. ते कांदे मीच बोलवलं होतं कांदे भरायला, लॉक तोडल्यामुळे. आणि हे जे बॅनर लावले होते ते बॅनर त्याने फाडून, तेव्हा एक बॅनर तिथे टाकलेला आहे. बरं उचलून फेकून दिले. या बॅनरला त्याला हात लावायचे कारण काय? हे बघा, हा सगळ्यात पहिला लागलेला बॅनर आहे खातेफोड व्हायच्या अगोदर, म्हणजे एकत्र कुटुंबातली खातेफोड व्हायच्या अगोदरचा हा बॅनर आहे. आणि जेव्हा माझं पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून हा बॅनर लावण्यात आलेला आहे. आणि त्याने मग कालच्या दिवशी मी जेव्हा इथे आले तर त्याने हा पण बॅनर फाडून फेकला होता आणि हा पण बॅनर फाडून तिथे टाकण्यात आला होता. मग तो टाळ्याला पण त्यांनी बघा ह्या प्रकारे अशा प्रकारे फोडलेला आहे. टाळा पण बघा, टाळा पण तोडलेला आहे. त्याची चावी माझ्याकडे आहे ना. हे बघा, ठेचलाय पूर्ण टाळा. हे बघा आत या ना, बघा ना तुम्ही. हे बघा, कांदा जाऊ तुमची ना आता. हा, टाळा तुम्ही लावले हे टाळा 2 महिन्यापासून लावलाय सर मी. चावी पण आहे माझ्याकडे. बघा, हा पूर्ण प्रकारे ठेचून आल्यात. हातवडीचे फटके मारलेले त्याने. तोडायचा प्रयत्न केला. हा, मग हा तोडायचा प्रयत्न, बॅनर काढला आणि टाळा तोडला. त्याच्यामुळे मी आज बायका बोलवल्या. मग ते विकायसाठी काढलं. आणि नांगरायला पण मी इथे 15-20 दिवस झाले असेल, हा पूर्ण पट्टा मीच नांगरून घेतलेला आहे. आणि ती आली अंगावरती, धावून आली. हे बघा, त्यांनीच हे बघा, हे बघा, ठीक आहे. इकडे इथे पाठीवर माझी अंगठी तिथून हिसकमध्ये तिथेच पडली. चैन माझी गळ्यातली ती पण होती त्याच्यामध्ये, व्हिडिओमध्ये तिथेच मारलं तुम्हाला? तिच्या मुली होत्या आणि तिचे मिस्टर होते, अजित लोहोटे आणि सासूबाई होत्या. पण मग आता हा कांदा तुमचा आहे असं तुमचं म्हणणं? हो. बरं, कशावरून तुमचं आहे? ते कोर्टाची ऑर्डर आहे म्हणून का? कोर्टाची ऑर्डर, हा कांदा तुमचा आहे म्हणून? जेव्हा कांदा काढायचा होता ना तर मी स्वतः पुढचा कांदा काढताना मी स्वतः बायका घेतल्या होत्या 32,000 रुपयाने, 22,000 रुपयाने. भैयांची मुलं घेतली होती पुढचा कांदा काढताना. तो कांदा काढतानाही आमचे वाद झाले होते. त्या वादामध्ये पिकाचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही कोर्टातून आदेश घेतला. पिकाची नासधूस होऊ नये त्याकरता घेतला होता. आणि त्याचे 3 ऑर्डर वाढत आता 22 तारखेपर्यंत भेटलेली आहे, 22 जूनपर्यंत. बरं, आता तुम्हाला तुमचा कांदा विकायचा आहे, परंतु तुमचा दीर तो तुम्हाला विकू देत नाही असं म्हणणं आहे का तुमचं? हो. बर, मग आता तुम्ही सकाळी आल्या होत्या महिला तुम्ही विकण्यासाठी, आता मग त्या निघून गेले का? त्यांना काय झालं काय? त्यांना आता इथे बसून ठेवलं होतं. 12-1 वाजेपर्यंत त्या होत्या. पोलीस स्टेशनला जाऊन आले तर DYSP साहेबांना तिथे फोन केला. यांनी अगोदरच पोलिसांना काय सांगून ठेवलं असेल माहिती नाही. वकील पण आले होते, त्यांनी स्टेची ऑर्डर पण दाखवली. मनाई जे इंजेक्शन जे बोलतं स्टेचं त्याचं ते पण दाखवलं. तर त्यांनी त्या गोष्टीला पण त्यांनी बोलले की हे खोटं आहे, हे अशा प्रकारे नसेल. म्हणजे कोर्टाचे पण आदेश त्यांना खरे वाटत नाहीये. मग कोर्टाची जी ऑर्डर आहे ती थोडीशी गडबड गोंधळ निर्माण करणारी असू शकते असं त्यांचं म्हणणं असू शकेल, त्यामुळे ते म्हणाले असतील. पण रीतसर जी कोर्टातर्फे ऑर्डर आली आहे ती आहेच ना. प्रिंट जी आलेली आहे, जे काय आलेलं आहे, एक मनाई आदेशचं हे पण असेल माझ्याकडे बघा, की कोणीही आमच्या गोष्टीला ऐकून घेत नाही आहे. पोलीस स्टेशनला जरी गेलं तर त्यांनी वकिलांसमोर ती फाईल जी दाखवली, कोर्टाचा जो दस्तऐवज दाखवला, तर त्याला पण त्या गोष्टीला पण हे नाही आहे. आणि पोलिसांनी मेन ते बाबा की बाबा तुमचा जो काही न्याय लागेल तर तुम्ही थांबा, जसं आहे तसं ठेवा त्यांनी सांगितलं. तर ती त्यांची मिसेस येऊन इथे ते कांद्यावरती ते कचरा असं टाकून लागायला लागली, हे टाकायला लागली. मग जसं आहे तशा परिस्थितीत यथा परिस्थितीत तसंच ठेवायला पाहिजे ना. आम्ही थांबा, मार्ग कसा काढायचा आता याच्यातून मार्ग? आता तुम्हाला काय वाटतं? आता हे आता समजा हे कांदे निम्मे तुमचे का सगळे 100% तुमचे? माझे 53 गुंठ्यामधलेच आहेत. हे 53 गुंठ्यातलेच आहे तुमच्या हिशोबाने? आणि तुम्ही लागवड केली होती? हो. हे तुम्ही खरं बोलताय? हो, खरं बोलते.
त्याचा काय लावगड करताना मी लेडीज जे घेतल्या होत्या त्या पण आहे, पाणी भरताना हे ते करताना ते पण आहे. आत्ता जस्ट 15 दिवसा अगोदर मी नांगरले, त्याचे मी ऑनलाईन बिल पेड केलेले आहेत. हां, मुंबईला येऊन जाऊन, मग टमॅटो मिरच्या पण मी मुंबईला येऊन जाऊनच केलेले आहेत. त्यांचे पण बिल मी इथल्याच इथे भरलेले आहेत. त्या बिलचे पण हे आहेत माझ्याकडं सगळे कागदपत्र आहे. तुमचे पुतणे आहेत ते कुठे आहेत आता काय माहिती. बरं, समजा पुतणे आणि तुम्ही समोरासमोर समजा चर्चा घडली तर काय हरकत आहे का? काय ना आमच्या चर्चा करायला माझं मत असं वैयक्तिक मत हे आहे की चर्चा करायला पण आम्ही तयार आहे. म्हणजे कुणाचं खरं कुणाचं खोटं हां, आपण तर दाखवू ना, त्यांचं बी म्हणणं घ्यावंच लागेल ना. त्यांचं घेऊ शकता. तर मागे पण बोलण्यात आलं की जे काय आहे भांडण करण्यापेक्षा एकत्र बसून तुम्ही विषय मोकळा करा. आणि राहिल्या बहिणींचा प्रश्न, तर बहिणींचा न्याय हक्क आम्ही कोणी मारत नाहीये. तर आम्ही बोललो की जे काय आहे बोलून सरून जे काय असेल तुम्ही रीतसर खरं समोरासमोर तुम्ही बोलून मोकळे व्हा ना. ते बोलायचं नाही आम्हाला, तुम्हाला द्यायचंच नाही, काहीच नाही. बहिणीला बहीण मागते का हिस्सा? बहीण मागतात ते, त्यांचं बोलतात ते, पण ते आम्हाला येऊन सांगितलं पाहिजे. एक भाऊ तो हिस्सा नको आहे, तो हिस्सा यालाच द्यायचा. ही बराकी असताना बघा हे सगळं. बहीण काय करते तुमची का हिस्सा मागते तुमच्याकडं? हा, आणि त्यांना द्यायचंय त्या पुतण्याला. हा, बर. पण त्यांनी तसं स्पष्ट तुम्ही अंदाज बांधला? डोळ्यासमोर दिसते, बहिणीच्या बोलण्यावरून समजते आम्हाला. तिचा जर बहिणीचा हिस्सा असेल तर ते कुणालाही देऊ शकते ना. असं कसं? हे बघा, हे कांदे मागच्या जमीन तिची विकू भरताना असं थोडं आहे. जमीन कशी विकू शकन ती? तिचं जर नाव सातबाऱ्यात अजून आमची आई जिवंत आहे. जेव्हा आई गेल्यानंतर तुम्ही हिस्सा मागायला या. वडील माझे एक्सपायर झाले, वर्ष नाही झालं, बरोबर. आई माझी जिवंत आहे अजून. आई गेल्यानंतर तुम्ही रीतसर हिस्सा मागायला. आई घरी आहे. 45 वर्ष जमीन तेच खात्यात, आम्हाला दाण्याच्या करण्याचा आसरा नाही. पोलिसांनी म्हणण्याची गोष्ट ही आहे की ते कोर्टातर्फे आलेल्या आदेशला पण ते खोटे ठरवण्यात येत आहे. 112ला सकाळी मी कॉल लावला होता, तर त्या कॉलवरून पण त्यांनी कंप्लेंट करायला ओतूर पोलीस स्टेशनला जा, आम्ही तिथेही जाऊन आलो, तर त्यांनी कोणत्याच प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही. माझी हीच अपेक्षा आहे की जे काय आहे तर ते जे काय आहे आत्यांचा हिस्सा आम्ही नाही बोलत नाही आहे, पण त्यांनी तसं स्पष्ट येऊन तसं त्यांनी बोलावं, त्यांच्या मनातलं मोकळं करावं. आजी अजून हयात आहे. जेव्हा बाबांचे वडील जेव्हा ऑफ झाले तर A to Z खर्च आम्हीही पूर्ण केलेला आहे. आम्ही एकही रुपया घेतलेला नाही की आम्ही कुठला वानोळा पण आम्ही अजूनपर्यंत घेतलेला नाही. माझ्या लग्नाला झालेत अजून 9 वर्ष, आता ह्या मे मध्ये 10 वर्ष. पुतण्याच करतोय, सुरुवातीपासून पुतण्याच करतोय. सगळे आमचीच घरे, सगळी लोक सांगतील तुम्हाला. तोच जमीन करतोय. मग मला काय म्हणायचं, जेव्हा बाबांची अवस्था जेव्हा जाग्यावर आली होती तर तेव्हा पैशाच्यासाठी आमची आठवण आली होती. मग आम्ही डॉक्टर पासून सगळं पर जाग्यावरती डायपर पासून सगळी गुघाण काढलेली आहे. नवऱ्याने, माझ्या सख्या दिराने सगळं A to Z आमच्याकडून पैसा त्यांनी घेतलेला आहे. मग तो पैसा घेताना आमच्याकडून 5.5 महिने वर्ष श्राद्ध करताना आम्ही सगळा पैसा, हा शेड मी आत्ताच बांधलेला आहे. हे शेडचं काम आत्ताच बांधलेलं आहे. त्यांच्या घरापाशी पण मी शेड बांधून दिलेलं आहे. दारापुढे तो पण आहे. तो पण पिंपरी पेंढारचा व्यक्ती आणलाय, त्याला ऑनलाईन पेमेंट दिलंय. हा शेडचं काम केलं. हे बघा, हे टोमॅटो मिरच्या घेताना हे माझेच बांबू इथे पडलेले आहेत. हे लावले होते, हे बांधून ठेवले होते, नळ्या वगैरे. नक्की आहे की या जमिनीत तुमचा हिस्सा आहे, त्यामुळे तुम्ही या जमिनीत आले, टाळा लावू शकले. हा, मग मी तेच म्हणते ना सर की कांदे आमचे होते तर आम्ही टाळा लावला. मग त्यांना त्रास होता तर 2 महिने गप्प का बसले? ते पण पोलिसांकडे धाव करू शकत होते. आम्ही कोर्टाची नोटीस त्यांना पाठवली होती, तर त्या नोटीसचं उत्तर तर त्यांनी द्यायला पाहिजे होतं ना. नाही दिलं. मग एवढे दिवस ते का शांत बसले? कोर्टाच्या याच्यामध्ये एवढे दिवस शांत का बसले? आणि हे कृत्य त्यांना करायची गरजच नव्हती. टाळा नसता त्यांनी तोडला, बोर्ड नसता फेकला, तर आम्ही आज कांदे भरायला नसतो आलो. 2 महिने झाले ना मी हा टाळा लावलेला आहे. तो टाळा मी स्वतः लावलेला आहे. पर्याय काढणारच होतो आम्ही, 4 माणसं प्रतिष्ठित बसून. आम्ही काय विचार केला होता? तोडातोडी केल्यामुळे आम्ही कांदे भरायला म्हणून आम्हाला स्टेप घ्यावं लागली. मग त्या लेडीज आणल्या, त्यांना ताटकळत ठेवण्यापेक्षा मी त्यांना बोलले मग तुम्ही जाते तिथेच भरत होत्या. कांदा चाळ ही याच्यामध्ये आमच्या एकत्रमधल्या कुटुंबातली बांधलेली आहे. वडील असताना वडिलातली एकत्रमधली बांधलेली आहे. म्हणजे ही कोणत्या सो खर्चाने अशी बांधलेली नाहीये. जे उत्पन्नातून निघलेली एकत्र कुटुंबातली जेव्हा बाबा हयात होते तर ही त्याच्यामध्ये बांधण्यात आलेली आहे. रमा, आता तुम्हाला कांदा विकायचा आहे? कांदा विकायचा सर, हे अशा प्रकारे हे टाळा तोडून यांनी जर काढलं, रातोरात मध्ये बराकी जर खाली केली, मग आमचा लावलेला पैसा कुठे गेला? आज मला पण कांदा विकायचा आहे आता असं? हो, आणि आज पण माझ्या बायकांना मला स्वतः भरून द्यावा लागला. 1600 रुपये मी स्वतः त्यांना आज भरले. त्या ह्या गोण्या बघा, ह्या आता भरायच्या आणलेल्या.
23 त्याने एक रुपयाने. कृत्य हा पण. केलं नसतं ना, एक कांदा बाहेर नसतात, सेफ मध्ये असतात बराकीमध्ये. आम्ही पण ठेवला असता 3-4 महिने, त्याने 6 महिने कृत्य असंच ठेवून केल्यामुळे दिलं आम्हाला असतं. पुढचे मी पाऊल उचलायला नांगरलं, लागले. त्यांना त्रास होता तर नांगरत्या वेळी मध्ये यायला पाहिजे होते ना. मी नांगरून पण घेतला, हा पूर्ण पट्टा मी 52-53 गुंठ्याचा मी पूर्ण पट्टा नांगरलाय.